मराठा आंदोलक जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनासाठी दाखल होणार आहेत आणि त्या संदर्भातल्या परवानगीसाठी आता मुंबईतील मराठा मोर्चाचे जे समन्वयक आहेत ते सुद्धा आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आपण पाहतोय बघा. या ठिकाणी वीरेंद्र पवार आहेत, महेशजी आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही आझाद मैदानची पाहणीसुद्धा केली आहे आणि परवानगी मागितलेली आहे 29 तारखेची, त्या संदर्भातलं पत्र दिलं आहे. काय नेमकं घडतंय बिघडतंय किंवा कशा पद्धतीनं हे आंदोलन मुंबईमध्ये केलं जाणार आहे? मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आंदोलन होतं 29 तारखेलाच होतं, त्यावेळी गणेशोत्सव देखील साजरा होत होता, त्याचवेळी आंदोलन होतं. मात्र यावेळी एक 15 दिवस अगोदर हे आंदोलन होते गणेशोत्सव मंडळाच्या अगोदर. प्रश्न असा आहे की त्यावेळी जातेवेळीच मनोजदादा सांगून गेले होते की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आता जे घेऊन जातोय त्या, किंवा याच्यामध्ये जर काय फसवलं गेलं तर मी पुन्हा येईन. आणि ती पुन्हा येईन जी म्हण होती ती साक्षात खरी ठरताना दिसते, कारण बऱ्याचशा मागण्या मान्य झालेल्या नाहीत, कागदावरतीच देण्यात आलेल्या आहेत, अंमलबजावणी झालेली नाही आहेत. ॲफिडेविट्स ज्यावेळी लोकांची ज्यावेळी सर्टिफिकेट्स काढले जातात तर सर्टिफिकेट्स मिळत नाही आहेत. त्याच्यानंतर व्हॅलिडेशनचेही मुद्दे मोठ्या प्रमाणामध्ये येतात. आणि अशावेळी मग समाजातील जे लोक आहेत, ज्याच्यामधल्या मराठवाडा हा जो भाग आहे, सर्वात मोठा भाग आहे, तिकडच्या लोकांची सर्टिफिकेट्स न मिळाल्याने एक मोठा आक्रोश त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि फार मग गैरसमज वगैरे चालू झालेत. मग याच पार्श्वभूमीवरती मनोजदादांनी हाक दिली की जर माझ्या मागण्या जर 29 तारखेपर्यंत मान्य होत नसेल तर मी मुंबई येथे आंदोलन करणार. आणि त्याप्रमाणे मग आपण परमिशनसाठी इथे ॲप्लिकेशन्स केलेले आहेत. पण मंगेश ससाणे त्यांनी पण या ठिकाणी अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी ओबीसी आंदोलनासाठी या ठिकाणी परवानगी मागितलेली आहे. ते पण चाचपणी करतात. दोन्ही ओबीसी आणि मराठा समाज एकत्र आंदोलन करणार. मग आजही जर तुम्ही बघाल ना तर या आझाद मैदानवरती एक 30-40 आंदोलनं वेगवेगळ्या पक्षाची असतील किंवा वेगवेगळ्या जाती धर्मातली असेल किंवा वेगवेगळ्या विषयाची असतील ती होत असतात. कारण ही हायकोर्टाने डेजिग्नेट केलेली जागा आहे जिथे हे आंदोलन झालं पाहिजे. आणि जे आपण त्यांचं प्रतिज्ञापत्रकामध्येही ते म्हणतात की इथेच तुम्हाला आंदोलन करायचं आहे. त्यामुळे इथे कशी विभागणी होईल त्या लोकसंख्येची, त्या संदर्भामध्ये प्रशासनाने त्याच्या संदर्भामध्ये पाऊल उचललं पाहिजे की कशाप्रकारे घेता येईल. आणि ते काय आमचे काही दुश्मन नाही आहेत, आमचेच बंधू आहेत. आणि त्यामुळे तेही जर आपल्या मागण्यासाठी येत असेल आणि आम्ही जर एकत्र तर बाजूबाजूला बसून देखील हे आंदोलन होऊ शकतं. कारण शेवटी सरकारने प्रश्न सोडवायचा आहे. पण हाके, वाघमारे यानंतर ससाणे ज्या पद्धतीची विधानं सध्या करतायत ती पटतायत का तुम्हाला? नाही, विधानांच्या वरती तर मी जातच नाही. कारण कसं होतं की विधाने हे गोष्ट आहे की प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येकजण मांडतोय आणि ह्याला कारणीभूत हे राजकीय लोक आहेत. कारण हे ज्या भाषा आणि हे जे शब्द आणले हे या राजकीय लोकांनी आणले आणि त्याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब पण केला की हे शब्द बरोबर आहेत म्हणून. त्यामुळे आता ती जनसामान्य शब्द वापरायला लागले. त्यामुळे त्या भानगडीत आम्ही जात नाही. आपलं काय आहे तर संपूर्ण समाज महाराष्ट्र हा एकजूट राहिला पाहिजे. मागण्यांसाठी नक्की आंदोलनं झाली पाहिजेत, परंतु ते करत असताना आपला जो संस्कृतीचा भाग आहे महाराष्ट्राचा तो आपण जपला पाहिजे. आज इथे मागण्या करत असताना जरी आम्ही दोघं एकमेकांच्या समोर जरी मागण्यांसाठी बसलो तरी उद्देश शेवटी तुमच्या मागण्यांचा असला पाहिजे, कुणाच्या पर्सनल कुणाला हे करण्याचा असू नये असं मला तरी वाटतं. मागच्या वर्षी ज्यावेळी जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचले होते तर पाय ठेवायला सुद्धा या ठिकाणी जागा नव्हती आणि त्यामुळे यंदाचं जे आंदोलन होणार आहे ते किती मोठं होईल, किती विशाल होईल आणि त्यासाठीची काही तयारी केली आहे? कारण आपण पाहिलं की रस्त्यावरती फूड स्टॉल लावण्यात आले होते, ठिकठिकाणी राहण्याची व्यवस्थासुद्धा नव्हती, सांडपाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती आणि शौचाची पण व्यवस्था नव्हती. त्यामुळे बरेचसे हाल झाले होते. यावेळी तशी परिस्थिती होऊ नये यासाठी काय करणार आहात? नाही, नक्कीच मागच्या वेळीचे जे आपण बघितलं की गाड्या आतमध्ये आलेल्या होत्या, संपूर्ण शहरामध्ये गाड्या होत्या. यावेळी त्याचं नियोजन व्यवस्थित आपल्याला करता येऊ शकतं जर वेळेवरती आपण या सर्व गोष्टी केल्या तर. आणि त्याच्याच पाठोपाठ दुसरा जो महत्त्वाचा विषय होता की लोकांचं खाण्यापिण्याची, तर त्यावेळी हॉटेल्स बंद करण्यात आली होती किंवा प्रशासनाकडनं काही गोष्टी देण्यात नव्हत्या आलेल्या. आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण साध्य करू शकतो कारण वेळ आपल्या हातामध्ये. BMCला देखील आम्ही आता लवकरच भेटून त्याविषयी आम्ही जे प्रलंबित ते प्लॅन्स जे आहेत ते पुटअप करून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे किती मोठं आंदोलन होईल हे आणि यावेळी प्रशांतजी सगळ्या मागण्या पूर्ण होतील का? मागण्या तर हळूहळू पूर्णतावरतीच आहेत, पण जो डिले होतो आहे किंवा काय अडवणूक केली जाते ती करता कामा नये यासाठी आहे. जे आता म्हणजे वीरेंद्र साहेब बोलला की जे मागच्या वर्षी ठरलं होतं की जर नाही दिलं तर मी पुन्हा येईन आणि पुन्हा येत आहेत ते. आणि ते पाहिजे द्यायला पाहिजे. सरकारने पण जास्त ताणून धरायला नाही पाहिजे. सरकार का ताणून धरतं आहे ते आम्हाला कळत नाही. द्यायचं तुम्ही एकदा ठरवा काय ते, नाही तर आमच्या तोंडावर सांगा की द्यायचं नाही म्हणून. आम्हाला कुठं जुरवत ठेवू नका. बाकी मग कसं घ्यायचं ते आमचं काम आहे. ते मग आंदोलनातनं घ्यायचं
की काही अजून काय गोष्टी करून घ्यायचं आहे ते आम्ही ठरवू ना, पण आम्ही घेतोय ना, मिळतं आहे तिकडे, आम्हाला द्यायला काही हरकत नाही. सरकार का हे करताय आता ते विखे पाटील असतील, शिवेंद्रराजे होते, त्यांनी सांगितलं मी आत्ता सातारा गॅजेट लावतो, मग नंतर औंध लावतो, नंतर बॉम्बे गॅजेट लावतो. हे गेले कुठे गॅजेट आहे? वर्ष होत आलं ना. ही फक्त आता वर्षाच्या आतमध्ये आता 29 तारीख दिली आहे जरांगे दादानी, ते 29 तारखेच्या आतमध्ये तुम्ही ठरवा काय ते. तर तुम्हाला जर पुन्हा जर ॲक्शन रिप्लाय बघायचा असेल आणि जसं म्हणणार तुम्ही हा ॲक्शन रिप्लाय खूप मोठा असेल, यावेळी 70 mm नसणार, हा 360 डिग्रीचा असणार, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. गेल्या वेळची जी आमची जी पिळवणूक केली आहे शासनाने आणि काल आम्ही सुद्धा DCPना सांगितलं, पोलीस यंत्रणेला सांगितलं की तुम्ही ह्यावेळी जरा गाफील राहू नका, की तुम्हाला वाटत असेल की येणार नाही, तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही तुमची सगळी तयारी करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आमचं काम हेच आहे की जो आमचा येणारा जो भाऊबंद जो महाराष्ट्रामधनं येतो आहे खेड्यापाड्यातनं, त्याला इकडे सर्व सुखसोयी मिळायला पाहिजेत. सुखसोयी म्हणजे काय, त्याला आलिशान 5 स्टारमध्ये ठेवायचं नाही, पण ज्या नित्याच्या गोष्टी म्हणजे टॉयलेट असतील, पाण्याची व्यवस्था असेल, पिण्याची व्यवस्था असते, ती सगळी मिळायला पाहिजे. ते आम्ही आमचाच घेऊन येतो. फक्त त्यांना तिकडे राहायची व्यवस्था असेल, गाडीची पार्किंगची असेल, ह्या गोष्टी झाल्या तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. आंदोलन शांततेत पार पाडू शकतं हे आम्हाला माहिती आहे आणि तेवढे आम्ही पाडलेलीच आहेत ह्याच्या अगोदर. पण प्रशांत सावंतजी एक सांगा की आता मेट्रो सुरू झालेली आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहेत, मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते पोहोचतात, त्यामुळे त्यांना काय काय सोयी सुविधा करून द्यायला हव्यात अशी मागणी तुम्ही करणार आहात? गेल्या वेळी तर मेट्रो नव्हती, पण यावेळी मेट्रो आहे, त्यामुळे तसा तो बाकीच्या गोष्टी जसं आम्ही गेल्या वेळी वाशीला थांबवतो, वाशीवरून ट्रेननी येतात, आता जे अंधेरीवरनं येतील ते मेट्रोने येतील, म्हणजे ज्या बाकी पण ह्या मुंबईसाठी झाल्या. पण मुंबईच्या बाहेरचे जे आहेत, महाराष्ट्रातले जे येणारी जनता जी आहे, की जो समाज जो आहे तो आपापल्या परीने येणार ना. त्यांचे ट्रक असतील, त्यांच्या गाड्या असतील, त्यांचे ट्रॅक्टर असतील, त्यांच्या बैलगाड्या असतील, त्याप्रमाणे येणार ते, त्यांना आपण रोखू शकत नाही. पण जी ट्रक टर्मिनल जे आहे, जे गेल्या वेळी चिखलानी माखलं होतं पावसाळा असल्यामुळे, त्याच्या आत्तापर्यंत तुम्ही सोयी द्यायला पाहिजे. ते टॉयलेटची व्यवस्था करायला पाहिजे, पाण्याची करायला पाहिजे, लाईटची करायला पाहिजे, डास असतात, सगळ्या गोष्टी असतात, त्याची फवारणी करायला पाहिजे. हे आम्ही महानगरपालिकेला भेटून आम्ही सांगू त्यांना. जे संडास लागणार कमीत कमी टॉयलेटची व्यवस्था काही 600-700 टॉयलेट लागतात, पण तरी आत्तापासून का सगळं काय मुंबईकडे नाही आहेत, ते बाजूच्या महानगरपालिकेकडनं किंवा बाजूच्या शहरामधून ते आणावे लागतात. तर त्यांनी आत्ताच ते करून घ्यावे लागतील, कारण वेळ तसा कमी होत चालला. आज असं बोलतो आपण संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळपासून उद्यापासून कामाला लागले, शनिवार रविवार आला तर मग परत होणार नाही ते. पण हे युद्ध पातळीवरती काम करायला लागेल, ॲटलीस्ट आपण तयारी ते करून ठेवतो. आंदोलनावर ठामात? हो, आंदोलन आम्ही ठाम नाही, आमचा नेता ठाम आहे. त्याच्या मागे असलेली संपूर्ण जनता जी आहे, मराठा समाज जो आहे हा ठाम आहे आणि आम्ही ठरवलंच आहे यावेळी घेतल्याशिवाय म्हणजे प्रॉपर मिळाल्याशिवाय इकडनं कोण हलणार नाही. धन्यवाद. तर प्रॉपर मिळाल्याशिवाय इथनं कुणी हलणार नाही अशी भूमिका घेत आहेत मराठा समन्वयक सगळे. आणि आज आझाद मैदानाची चाचपणीसुद्धा त्यांनी केलेली आहे, त्या संदर्भातलं पत्र देखील दिलेलं आहे. 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा आंदोलन 2.0 पुन्हा एकदा पाहायला मिळणार का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.